राज्यामध्ये आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामधनं रणशिंग फुंकल्याचं आता पाहायला मिळणार आहे। मनसेनं या मेळाव्याची जय्यत तयारी केलेली आहे। या मेळाव्यात राज ठाकरे पालिका निवडणुकांबद्दल महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईच्या दादरमधल्या शिवाजी पार्क मैदानावर हा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागलेली आहे। मनसेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे। या सभेच्या निमित्तानं सभेची तयारी नेमकी कुठपर्यंत आली आहे, काय अपडेट आहे या संदर्भातली ते आता आपण जाणून घेणार आहोत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे आणि राज ठाकरे उद्या नेमकं काय बोलणार आहे त्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। मात्र ही तयारी आता या सभेची कुठपर्यंत आलेली आहे, काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे उमेश? अजिंक्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परंपरेप्रमाणे यावर्षी दसरा मेळावा दादरचे इथे शिवाजी पार्क इथे पार पडतोय आणि त्याची तयारी गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला होताना पाहायला मिळते। मात्र आता जी तयारी ती अंतिम टप्प्यात आलेली आहे, कारण उद्या जे आहे ते दसरा मेळावा पार पडणार आहे आणि जवळपास याच वेळेस राज ठाकरे जे आहेत ते संपूर्ण आपल्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला संबोधित करतील। त्यामुळे या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे नेमका कोणता संदेश देणार आहेत, आपल्या कार्यकर्त्यांना काय सूचना करणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। तयारीचं म्हटलं तर आता ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। स्टेज उभारणीचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे। भला मोठा स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। या स्टेजवरून राज ठाकरे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना ज्या आहेत त्या सूचना आणि आदेश देणार आहेत। खास करून जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिका आणि यासोबतच इतर ज्या 16 महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत। या निवडणुकांबाबत राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार आहे, महायुतीसोबत ते जाणार आहेत का? कारण अनेक वेळा त्यांनी महायुतीसोबत जाण्यासंबंधी वक्तव्य केली होती। मात्र आता जे काही महिन्यापासून जर त्यांची वक्तव्य पाहिली तर ते महायुतीसोबत जाणार नाही अशीच चिन्ह दिसतात। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याच्या मनात जी दुविधा आहे, राज ठाकरे नेमका कोणता निर्णय घेणार ते उद्याच्या या मेळाव्यातून नक्कीच लक्षात येईल। उमेश, तसं आता बघूया आपण उद्या राज ठाकरे या संदर्भातली काही भूमिका मांडतात का, जाहीर करतात का? कारण गुढीपाडवा मेळावा आहे मनसेचा आणि या मेळाव्यातनं राज ठाकरे काहीतरी महत्त्वाचं सांगणार असल्याचं सध्या तरी दिसतंय। उमेश, धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।